नमस्कार. आज या लेक्चरमध्ये आपण औपचारिक संघटनेचे या ठिकाणी वैशिष्ट्य हे आज बघणार आहोत. या औपचारिक संघटना ही शास्त्रशुद्ध पद्धतीने याचा अर्थ काय आहे हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. आज आपण ह्या औपचारिक संघटनेचे या ठिकाणी वैशिष्ट्य आज बघणार आहोत. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे औपचारिक संघटनेचा मूळ उद्देश हा कार्याची पूर्तता करणे हा असतो. औपचारिक संघटनेकडे ज्या बाबीसाठी औपचारिक संघटना ही स्थापन करण्यात आलेली असते त्या बाबीसाठी हे औपचारिक संघटना कार्य करीत असते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कार्याच्या पूर्ततेसाठी ही संघटना ही सातत्याने कार्य करीत असते. कोणत्याही एका उद्दिष्टासाठी एखादा कोणताही उद्देश, एक ठराविक स्वरूपाचं ध्येय साध्य करण्यासाठी ही संघटना किंवा ही औपचारिक संघटना या ठिकाणी कार्य करीत असते. आणि ही कार्य करीत असताना तो उद्देश साध्य करण्यासाठी विविध स्वरूपाची जी कार्य औपचारिक संघटनेला करावी लागतात ती औपचारिक स्वरूपाची कार्य ही औपचारिक संघटना ही नित्यनियमाने व्यवस्थितरित्या करीत असते. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे ठराविक कार्य आहे ते ठराविक कार्य पार पाडण्यासाठी ही संघटना प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्य करीत असलेली आपल्याला दिसून येते. औपचारिक संघटनेतील सर्व सदस्य व्यवस्थापकीय बाबीशी व नियमांशी बांधील असतात. औपचारिक संघटना ही एक ठराविक प्रकारची संघटना असते. ह्या ठराविक प्रकारच्या संघटनेमध्ये तिच्या सर्व बाबी ह्या कायद्याद्वारे नियमाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या असतात. आणि ह्या निश्चित बाबीमध्ये या संघटना पूर्णपणे त्या ठिकाणी कार्य करीत असतात. या संघटनांचं प्रत्येक बाब ही ठराविक नियमांशी बांधील असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक कार्य, प्रत्येक घडामोड ही एक ठराविक नियमाने बांधील असते आणि त्या नियमाच्या अनुषंगाने ह्या औपचारिक संघटना ह्या त्या ठिकाणी कार्य हे आपलं पार पाडित असतात. अशा संघटनेची रचना ही औपचारिक व आराखडा स्वरूपात असते. त्यांना वरिष्ठ कनिष्ठांना स्वतंत्र स्थान असते. औपचारिक संघटना ही ठराविक स्वरूपाची अशी औपचारिक रचना असते ज्यामध्ये प्रत्येक वरिष्ठ आणि कनिष्ठाला ठराविक स्वरूपाचं स्थान हे निश्चित केलेलं असते. आणि ही औपचारिक संघटना ही प्रामुख्याने पिरॅमिड आकाराची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि ह्या औपचारिक संघटनेमध्ये विविध पदे ही वरून खालपर्यंत ही संयोजित करण्यात आलेली असतात. जी काही वरिष्ठ पदे आहेत ती वरच्या भागात असतात. जी कनिष्ठ पदे असतात ती खालच्या भागात असतात. वरिष्ठ पदे ही वरच्या पातळीवर कमी कमी होत गेलेली असतात आणि कनिष्ठ पदे ही खालच्या पातळीवर अशी वाढत गेलेली असतात. अशा पद्धतीने ह्या औपचारिक संघटनेमध्ये एक ठराविक स्वरूपाचा आराखडा असतो आणि प्रत्येकाचं स्थान त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येकाचं एक ठराविक स्वरूपाचं स्थान असतं. त्या ठिकाणी तो व्यक्ती आपली कार्य ही पार पाडित असतो. औपचारिक संघटना कार्यक्षमतेला प्राधान्य देते, त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर कार्यप्रवण असते. औपचारिक संघटनेचा सर्व बाबी निश्चित असतात. त्यांना दिलेली ध्येय,
त्यांना दिलेली कार्य ही निश्चित वेळेमध्ये त्यांना त्या ठिकाणी पार पाडावी लागत असते आणि त्यामुळं ह्या औपचारिक संघटना सातत्याने आपण बघतो की या ठिकाणी कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून ह्या औपचारिक संघटना ह्या मोठ्या प्रमाणावर कार्यप्रवण असल्याचं म्हणण्यात येते. औपचारिक सदस्यांना मिळालेले अधिकार हे त्यांच्या स्थानानुसार आणि ते पूर्णतः औपचारिक स्वरूपाचे असतात. औपचारिक संघटनेमध्ये जे काही सदस्य असतात ह्यांचं स्थान हे औपचारिक स्वरूपाचं असते आणि त्या स्थानाच्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी ते अधिकार, जबाबदाऱ्या, कार्य हे देण्यात आलेले असतात. मी तुम्हाला सांगितलं की ह्या औपचारिक संघटनेमध्ये पिरॅमिड स्वरूपाच्या आकाराच्या असणाऱ्या ह्या संघटनेमध्ये विविध पदे ही प्रत्येक श्रेणीनुसार संयोजित करण्यात आलेली असतात आणि ही जी संयोजित करण्यात आलेली जी पदे आहेत या पदावर नियुक्त होणारा प्रत्येक व्यक्ती त्या पदावर त्याला असणाऱ्या श्रेणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याला त्या प्रमाणामध्ये अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्या ह्या मिळत असतात आणि त्यामुळं आपण बघतो की ही जी औपचारिक रचना आहे ही औपचारिक रचना त्या ठिकाणी तशा स्वरूपामध्ये कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. औपचारिक संघटनेचे नेतृत्व संघटनेच्या पदसोपानात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुख्य कार्यकारीकडे असते. ही पिरॅमिड स्वरूपाच्या आकाराची असणारी ही रचना ह्यामध्ये जो काही प्रमुख असतो तो प्रमुख त्या ठिकाणी सर्वोच्च पातळीवर म्हणजे त्या पिरॅमिडच्या सर्वोच्च ठिकाणी हा असतो आणि त्या ठिकाणी जो या संघटनेचा प्रमुख असतो तो मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्याकडे सर्व अधिकार कार्याचं हे केंद्रीकरण झालेलं असते आणि महत्त्वाची कार्य ह्या औपचारिक संघटनेमध्ये हा सर्वोच्च ठिकाणी असणारा मुख्य कार्यकारी अधिकारी हा त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसून येतो. औपचारिक संघटनेची संरचना कार्यपद्धती नियोजित अशा स्वरूपाची असते. ही रचना पूर्णपणे नियोजनबद्ध अशा स्वरूपाची असते. औपचारिक संघटनेचा सर्व व्यवहार हा लेखी स्वरूपात चालतो. इथे अनौपचारिक बाबीला कोणतंही महत्त्व नसतं. सर्व बाबी औपचारिक असतात. होणारे सर्व व्यवहार हे पूर्णतः लेखी स्वरूपाचे असतात. औपचारिक संघटना कार्याच्या आवश्यकतेनुसार जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या असतात. औपचारिक संघटना ह्या स्वाभाविकपणे आणि आपोआप ह्या तयार होत नसतात. तर ह्या औपचारिक संघटना ह्या जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या असतात. एखादा ठराविक उद्देश साध्य करण्यासाठी एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या औपचारिक संघटनांची निर्मिती ही करण्यात आलेली असते. अशा संघटनांतील संदेशवहन आदेश प्रणाली विहित नियमानुसार चालत असते. आपण बघतो की या संघटनेमध्ये अगदी खालच्या श्रेणीत असणारा कर्मचारी हा प्रत्यक्ष डायरेक्ट वरच्या श्रेणीत असणाऱ्या मुख्य कार्यकाऱ्याशी संपर्क संसूचन करू शकत नाही. तर त्याला त्याच्यासाठी आपल्या वरिष्ठाची परवानगी लागते. अशा पद्धतीनं विहित स्वरूपाची ही संसूचन प्रणाली ही या ठिकाणी या औपचारिक संघटनेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. औपचारिक संघटना ताठर अपरिवर्तनशील असतात. औपचारिक संघटनांचे कार्य अधिक सुटसुटीत होण्यासाठी त्यांना अनेक विभाग व उपविभागात विभाजित करण्यात आलेलं असते. ह्या औपचारिक संघटना या निरनिराळ्या विभागांमध्ये विभाजित करण्यात आलेल्या असतात आणि ह्या औपचारिक संघटना मोठ्या प्रमाणावर ताठर अशा स्वरूपाच्या असतात.
नियमाबाह्य की नियमाच्या पलीकडे जाऊन ते कोणतेही कार्य त्या ठिकाणी करू शकत नाही. सामान्यतः औपचारिक संघटनांचे एकूण कार्य चलन, कायदा, नियम, उपनियम व उचित प्राधिकरणाकडून मान्यता याद्वारे चालत असते. सर्व बाबी या ठिकाणी औपचारिकदृष्ट्या यामध्ये ठरविण्यात आलेल्या असतात. अशा पद्धतीनं हे औपचारिक संघटनेचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी बघावयास